Today all of you learn our lesson 1.6 Into the Wild. See the first icebreaker question. Narrate in your class any of the incident of your life when you were extremely terrified or awestruck. काय सांगितले या प्रश्नामध्ये? नॅरेट इन युअर क्लास एनी of the incident of your life when you were extremely terrified or awestruck. Terrified means घाबरलेलं असणं, भयभीत झालेलं असणं. awestruck घाबरगुंडी म्हणजे भयभीत होणं, खूप घाबरणं. तुम्ही प्रचंड घाबरलेले आहात किंवा भयभीत झालेले आहात अशा तुमच्या आयुष्यातील एखाद्या घटनेचं वर्णन तुमच्या शब्दामध्ये सांगायचं आहे. Then see the question number 2. Complete the given table regarding the factors or situations or reasons why you sometimes get scared and the factors that add to it. Give a possible solution. काय करायचं या चार्टमध्ये? रिझन दिलेला आहे, फॅक्टर्स विच ॲड टू इट, अँड देन नेक्स्ट वन सोल्युशन या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर काय करायचं आहे की काही घटक फॅक्टर, देन सिच्युएशन परिस्थिती, देन रिझन कारणे, यामुळे तुम्ही काही वेळा घाबरून जाता. म्हणजे काही घटक, काही परिस्थिती, काही कारणांमुळे तुम्ही घाबरून जाता आणि त्यात इतर काही घटकांची भर पडते. याविषयीचा पुढील तक्ता पूर्ण करा. शक्य असलेले उपाय त्या ठिकाणी सुचवायचे आहेत. गिव्ह पॉसिबल सोल्युशन. देन फर्स्ट वन रिझन दिलेलं आहे, सेकंड वन फॅक्टर्स विच ॲड टू इट, अँड थर्ड वन सोल्युशन्स. आता या ठिकाणी फर्स्ट वन काय सांगितलं? वाईल डिस्कसिंग अबाउट स्ट्रेंज क्रिएचर्स, हे रिझन आहे. देन फॅक्टर काय सांगितलं आहे? ॲट मिडनाईट इन द अब्सेन्स ऑफ पॅरेंट्स. देन सोल्युशन, अवॉइड सच डिस्कशन स्टोरीज ॲज दे आर बेसलेस, की तुम्ही एखाद्या भयंकर अशा गोष्टीची तुम्हाला भीती वाटते, तेही कधी? की ज्यावेळी तुमचे पॅरेंट्स वगैरे घरात नसतात, त्यावेळी आपणाला त्या नको त्याच गोष्टी आठवतात आणि त्याची आपणाला भीती वाटू लागते. म्हणून सोल्युशन काय करायचं आहे? तर अवॉइड सच डिस्कशन, की अशा भीती वाटणाऱ्या गोष्टींची चर्चा करणंच पूर्णपणे टाळायचं आहे. ॲज दे आर बेसलेस, की ज्या गोष्टींना काहीही बेस नाही, की त्यामध्ये काहीही तथ्य नाही, अशा गोष्टींची चर्चा करणं हे पूर्णपणे अवॉइड करायचं आहे. देन 2 नंबरला आपण काय सांगू शकतो? रिझन, इफ आय गेट लॉस्ट समवेअर अँड कॅनॉट फाइंड माय वे होम, की आपण कुठेतरी हरवलेलो आहोत आणि आपल्याला आपल्या घरी जायचा रस्ता सापडत नाही आहे. त्यावेळी फॅक्टर विच ॲड टू इट काय सांगू शकतो? इफ आय एम अलोन, जर आपण एकटेच असाल. इफ इट इज ॲट नाईट, संध्याकाळची वेळ आहे. इफ द प्लेस इज लोनली, की त्या ठिकाणी कुणीही नाही आहे आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे, तुम्ही तर चुकलेले आहात आणि अशा वेळी तुम्हाला घाबरण्याची कंडिशन होणार आहे. यावर सोल्युशन काय सांगू शकता? फाइंड आउट द वे, एक तर रस्त्यांचा शोध घ्या. देन रूट इन डिटेल बिफोर हँड, योग्य ते सगळे मार्ग हँडल करा, लक्षात ठेवा. देन ट्राय नॉट टू गो आउट ॲट नाईट अलोन, आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे काय? संध्याकाळी कुठंही जाणं पूर्णपणे टाळा, अवॉइड करा, बंद करा. देन थर्ड रिझन काय सांगू शकतो? जस्ट बिफोर द एक्झाम, फॉर एक्झाम्पल परीक्षेचा कालावधी आता आलेला आहे. देन फॅक्टर विच ॲड टू इट, इफ आय एम नॉट प्रिपेअर्ड देम, जर तुम्ही परीक्षेसाठी अभ्यास करून परिपूर्ण तयार नसाल तर काय होणार आहे? तुम्हाला भीती वाटणारच आहे. देन इफ आय हॅव नॉट स्टडीड, की जर तुम्ही अभ्यास केला नाही तर तुम्हाला परीक्षेची भीतीही वाटेल. मग त्यासाठी सोल्युशन काय करू शकतो आपण? तर हॅव अ रेग्युलर टाइम टेबल फॉर स्टडीज, की दररोज वेळेत अभ्यास करण्यासाठी एक शेड्यूल तयार करा, एक टाइम टेबल तयार करा. अँड मेक शुअर दॅट आय फाइंड वेज टू प्रिपेअर सब्जेक्ट्स दॅट आय फाइंड डिफिकल्ट, आणि जे सब्जेक्ट तुम्हाला अवघड वाटतात त्या सब्जेक्टना पहिला प्रेफरन्स द्या. हे सोल्युशन त्यामध्ये आहे, की त्यामध्ये येणाऱ्या डिफिकल्टी आहे टू आस्क टू सम टीचर्स, युअर पॅरेंट्स.
युअर फ्रेंड्स, डिस्कस विथ युअर फ्रेंड्स, की जे डिफिकल्ट टॉपिक आहेत, पॉईंट आहेत, त्याची तुम्ही तुमच्या फ्रेंडबरोबर देखील चर्चा करा. देन क्वेश्चन नंबर 3 काय आहे बघा. गिवन बिलो आर व्हेरियस ॲक्टिव्हिटीज विच यू कॅन परस्यू ॲज युअर हॉबी. हॉबी म्हणजे छंद. देन पॅशन, पॅशन आवड असणं. ऑर प्रोफेशन, प्रोफेशन व्यवसाय. कंप्लीट द टाइम टेबल अकॉर्डिंगली. काय सांगितलं. गिवन बिलो आर व्हेरियस ॲक्टिव्हिटीज विच यू कॅन परस्यू ॲज युअर हॉबी, पॅशन ऑर प्रोफेशन. कंप्लीट द टाइम टेबल अकॉर्डिंगली. म्हणजे तुमचा छंद असेल किंवा एखाद्या गोष्टीची तुम्हाला खूपच आवड असेल किंवा एखादा व्यवसाय म्हणून जोपासता येण्यासारखं काही उपक्रम पुढं दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे दिलेला तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे. आता फर्स्ट ॲक्टिव्हिटी उपक्रम काय सांगितला आहे तर पेंटिंग. पेंटिंग ही तुम्ही काय म्हणून जोपासू शकता. हा तुमचा हॉबी असू शकतो, पॅशन असू शकते, प्रोफेशन असू शकतं. अँड रिझन, चॅलेंज, बोथ हे त्या ठिकाणी एक्सप्लेन करून सांगायचं आहे. आता फर्स्ट वन काय आहे पेंटिंग. पेंटिंग हा काय असतो आपला छंद असू शकतो, हॉबीला टिक केलेले. पॅशन, त्या छंद आपल्याला खूप पेंटिंगची अत्यंत आवड असू शकते. देन प्रोफेशन, आणि मग त्यातून तुम्ही काहीतरी व्यवसायाची निर्मिती करू शकता. मग रिझन काय सांगितलं. आय कॅन एक्सप्रेस माय सेल्फ वेल दो द स्ट्रोक ऑफ अ ब्रश. देन सेकंड वन काय आहे ट्रॅव्हलिंग. ट्रॅव्हलिंग प्रवास करणं, जर्नी करणं. हॉबी आहे, हा छंद आहे. पॅशन अत्यंत आवड असते. प्रोफेशन हा व्यवसाय होऊ शकतो. इन टुरिझम हे काय रिझन आहे. काय इन टुरिझम देअर इज अ ग्रेट डिमांड फॉर प्रोफेशनल टुरिस्ट गाईड. की त्या ठिकाणी एक गाईड म्हणून देखील तुम्हाला काम मिळू शकतं. ते काम तुम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकता. देन थर्ड वन काय सांगितलंय बघा वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. वाईल्ड लाईफ म्हणजे जंगली प्राण्यांचे फोटोग्राफ घेणं. हा तुमचा छंद असू शकतो, पॅशन असू शकते, तुम्हाला अत्यंत आवड असू शकते, पण तो प्रोफेशन होऊ शकत नाही. ते काय आहे चॅलेंज आहे. का चॅलेंज म्हणले त्यांनी तर इन द एज ऑफ कम्प्युटर्स लिमिटेड प्रोफेशनल स्कोप, की त्याला एवढासा म्हणावा तेवढा स्कोप नाही. देन फोर्थ वन काय दिले बघा कन्झर्विंग एन्व्हायरमेंट, पर्यावरणाचं संरक्षण करणं, जोपासणं. हे आपलं काय आहे हॉबी असू शकतो, आपल्याला आवड असू शकते, पॅशन असू शकते. देन हा एक प्रोफेशनसुद्धा आहे. मग आपण त्या ठिकाणी चॅलेंज काय करू शकतो तर इन अ वर्ल्ड विच इज केअरलेस अ ट्रिमेंडस चॅलेंज, की हे सगळं एक कसं आहे जग केअरलेस झालेलं आहे, पर्यावरणाची काळजी घेत नाही. अँड अ ट्रिमेंडस चॅलेंज. ते आव्हान आपल्याला आता स्वीकारायचं आहे, पेलायचं आहे. देन लास्ट वन बर्ड वॉचिंग. बर्ड वॉचिंगमध्ये काय आहे हॉबी असू शकतो, पॅशन असू शकते आणि एक्स्ट्रीमली इंटरेस्टिंग अँड रिवार्डिंग प्रोफेशनल अपॉर्च्युनिटीज फॉर अ फ्यू. देन सी द नेक्स्ट क्वेश्चन. मॅच द फॉलोइंग वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज विथ देअर लोकेशन. सँक्च्युरी म्हणजे अभयारण्य. वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज वन्य प्राण्यांची अभयारण्य आणि त्यांची ठिकाणं लोकेशन दिलेलं आहे, त्याच्या योग्य त्या जोड्या लावायच्या आहेत. आता फर्स्ट वन काय दिलं आहे वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, की अभयारण्यांची नावं दिलेली आहेत आणि त्यांचं असणारं ते स्टेट कोणत्या स्टेटमध्ये आहे ते स्टेट लोकेशन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता फर्स्ट वन बांदीपूर नॅशनल पार्क, हे कोणत्या स्टेटमध्ये आहे तर कर्नाटक या स्टेटमध्ये आहे. सी हे आन्सर आहे त्याचं. त्यानंतर काझीरंगा नॅशनल पार्क हे आसाम या स्टेटमध्ये आहे. डी हे त्याचं आन्सर आहे. देन जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे उत्तराखंडमध्ये आहे, त्याचं ए हे आन्सर आहे. देन रणथंबोर नॅशनल पार्क, रणथंबोर नॅशनल पार्क हे राजस्थानमध्ये आहे
आणि ई हे त्याचा आन्सर आहे. अँड कान्हा नॅशनल पार्क हे मध्य प्रदेशमध्ये. म्हणजे यावरून लक्षात आलं असेल की हा जो लेसन आहे हा लेसन काहीतरी वाईल्ड लाईफ देन सँक्च्युरी यांच्याशी रिलेट आहे. या रायटरनं त्याला आलेला अनुभव या ठिकाणी सांगितलेला आहे. मग कोणकोणता अनुभव आला हे 2 पार्टमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, भाग 1 अँड भाग 2 मध्ये. पार्ट 1 पार्ट 2 मध्ये अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे. म्हणजे काहीतरी वाईल्ड लाईफशीच रिलेट असा हा लेसन आहे हे आपणाला या प्रिपरेशनवरून लक्षात आलेलं आहे. टुडे ऑल ऑफ यू लर्न अवर लेसन into the wild. Part 1 Lost in the jungle. The 8.5 hour long day inside the hide was fruitful as the jamba tree standing tall on the edge of उंबरझरा. म्हणजे काय सांगितलं रायटरने या ठिकाणी, तर जंगलातल्या त्या आडोशाच्या आत 8.5 तास घालवलेला माझा दिवस उंबरझऱ्याच्या काठावर उभ्या असलेल्या उंच जांबाच्या झाडा इतकाच फलदायी ठरला. फ्रूटफुल मीन्स फलदायी ठरणं. हाईड मीन्स आडोसा लपलेलं असणं. The 8.5 hour long day inside the hide was fruitful as the jamba tree standing tall on the edge of उमरझरा. की जंगलातल्या त्या आडोशाच्या आत 8.5 तास घालवलेला माझा दिवस उंबरझराच्या काठावर उभ्या असलेल्या जांबाच्या झाडा इतकाच फलदायी ठरला. तर त्या ठिकाणी असलेलं जांबाचं जे झाड आहे ते फलदायी म्हटलेलं आहे रायटरनं. बिफोर रॅपिंग अप माय डे ॲट दिस नॅचरल वॉटरहोल. आणि त्या नैसर्गिक पाणथईचा दिवस संपण्यापूर्वी काय सांगितलं, बिफोर रॅपिंग अप माय डे ॲट दिस नॅचरल वॉटरहोल. वॉटरहोल म्हणजे पाणस्थळ असणं. आणि हा सगळा पूर्ण दिवस त्या नैसर्गिक पाणथईचा दिवस संपण्यापूर्वी आय टूक इंटायर्स ऑफ द एव्हिफाना इन माय फील्ड नोट्स. एव्हिफाना मीन्स बर्ड्स ऑफ अ पर्टिक्युलर रिजन, हॅबिटॅट ऑर जिओलॉजिकल पिरियड. म्हणजे त्या ठिकाणी असणारी पक्ष्यांची सृष्टी, अनेक पक्षी अनेक पशुपक्ष्यांचे असणाऱ्या जाती हे त्या ठिकाणी रायटरला पाहायला मिळालं. आय टूक इंटायर्स ऑफ द एव्हिफाना इन माय फील्ड नोट्स. आणि त्या नैसर्गिक पाणथईच्या पानक्षेत्राच्या दिवस संपण्यापूर्वी मी माझ्या कार्यक्षेत्राच्या नोंदवहीत पक्ष्यांच्या संबंधी विविध नोंदी लिहून ठेवल्या. आय टूक इंटायर ऑफ द एव्हिफाना इन माय फील्ड नोट. की रायटरनं जी काही माहिती लिहिण्यासाठी नोटबुक घेतलेली आहे त्यामध्ये त्या ठिकाणी दिसलेले वेगवेगळे पक्षी त्यांची सगळी माहिती रायटरनं नोट डाऊन केली. सिन्स आय वॉज अलोन. आणि बराच वेळ रायटर त्या ठिकाणी एकटाच होता. आय रश्ड टू पिटेझरी व्हिलेज वेअर आय वॉज स्टेशन. आणि ज्यामुळे त्या पिटेझरी गावात मी उतरलो तेव्हा मात्र तिकडे जाण्यासाठी मी घाईनं निघालेलो होतो. सिन्स आय वॉज अलोन, कारण हा रायटर एकटाच होता आणि त्याला कोणत्या गावाला जायचं आहे, पिटेझरी. आय रश्ड टू पिटेझरी विलेज वेअर आय वॉज स्टेशन्ड. की मी एकटाच असल्यामुळे ज्या पिटेझरी गावात मी उतरलो होतो तिकडे जाण्यासाठी मी खूप घाईने निघालो. आय camouflage the hide. Camouflage means disguised by covering it to make it plain, blend in with the surrounding. लपवलं जाणं, झाकवलं जाणं, झाकलं जाणं. I camouflaged the hide, took my essential, came out of the hide and stretched out to my heart's content. आणि एकटाच आहे, घाईघाईनं निघालेला आहे आणि त्यामुळे काय झालं तर आडोशाचं ठिकाण लपवले. माझे आवश्यक सामान घेऊन आडोशातून मी बाहेर पडलो आणि मनसोक्त आयोके पयोके दिले. केम आउट ऑफ द हाईड अँड स्ट्रेच्ड आउट टू माय हर्ट कंटेंट. स्ट्रेच मीन्स
ताणलं जाणं आणि स्वतःचा शरीर जणू काही त्यानं आळस द्यायला, अयोग्य पियोग्य द्यायला सुरुवात केली. आय लिफ्टेड माय कॅमेरा बॅग. मी माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे कॅमेऱ्याची बॅग उचलली. आय लिफ्टेड माय कॅमेरा बॅग अँड टूक द फॅमिलियर ट्रेल टू पिटेझरी. मी माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे कॅमेऱ्याची बॅग उचलून पायवाटेने पिटेझरीकडे निघालो. नेगोटिएटिंग द वेब्ड लीव्स ऑफ टीकवूड अँड मोहा ट्रीज ट्राईंग टू मेक मिनिमल साऊंड. आणि मग त्या ठिकाणाहून जात असताना त्या ठिकाणी काय सापडलं, काय आढळलं, तर सागवान आणि मोहाच्या झाडाच्या जाळीदार पानांशी जमवून घेत काहीतरी आवाज करण्याचा प्रयत्न करीत मी सावधपणे जंगलातून चालत राहिलो. आय वॉज ट्रेडिंग कॉशियसली अमॉंग द वूड्स. की त्या जंगलामधून चालत असताना झाडांच्या पानांचा येणारा आवाज, त्यांच्या फांद्यांचा येणारा आवाज या सगळ्यांशी मिळतं घेत हा रायटर त्या जंगलामधून चालू लागला. वॉकिंग अलोन इन अ जंगल. त्या सगळ्या जंगलामध्ये तो एकटाच चालत आहे, अगदी सावधपणे जंगलातून चालत होता. वॉकिंग अलोन इन अ जंगल नीड्स मोर अलर्टनेस दॅन वॉकिंग विथ अ कंपॅनियन. म्हणजे कुणा सहकार्याबरोबर चालण्यापेक्षा एकट्याने चालताना जंगलात जास्त सावधगिरी या रायटरला बाळगावी लागते. आय वॉज अलोन हिअर लाईक अ फॉक्स. आणि रायटर काय म्हणालेला आहे, आय वॉज अलोन हिअर लाईक अ फॉक्स. आणि इथे मी कोल्ह्यासारखा एकटाच होतो की माझ्याबरोबर सोबतीला कुणीही नव्हतं. फॉलोविंग द ट्रेल सायलेंटली. आणि डोळे मोठे करून शांतपणे लक्षपूर्वक हा निघालेला आहे. वॉचिंग विथ वाईड ओपन आईज. मी कोल्ह्यासारखा एकटाच होतो, डोळे मोठे करून लक्षपूर्वक ही सगळी पाऊल वाट शोधत तुडवत चाललेलो होतो. फॉलोविंग द ट्रेल सायलेंटली, वॉचिंग विथ वाईड ओपन आईज, माय इयर्स वेअर ग्रास्पिंग अ व्हरायटी ऑफ साऊंड्स जस्ट व्हेन अ फॅमिलियर साऊंड स्टर्न्ड मी. आणि ह्या अशा भरकच्छ जंगलातून, दाट जंगलामधून जात असताना अगदी लक्षपूर्वक डोळे मोठे करून हा पायवाट तुडवत असताना एकीकडे माझे कान वेगवेगळ्या आवाजांचा वेध घेत होते. माय इयर्स वेअर ग्रास्पिंग अ व्हरायटी ऑफ साऊंड्स जस्ट व्हेन अ फॅमिलियर साऊंड स्टर्न्ड मी. आणि ह्या सगळ्या पक्ष्यांच्या आवाजाचा वेध घेत असताना तेवढ्यातच एक परिचित आवाज मला जबरदस्त ऐकू आला. जस्ट व्हेन अ फॅमिलियर साऊंड स्टर्न्ड मी. आणि त्याच वेळी एक ओळखीचा असणारा, नेहमीचा वाटणारा आवाज या रायटरला ऐकू आला. काय आवाज आहे? खॅक खॅक खॅकोस खॅक. इट वॉज अ लंगूर अलार्म कॉल. आणि तो लंगूर प्राण्यांचा धोक्याचा इशारा होता. द लीडर ऑफ द गँग ऑफ लंगूर्स वॉज सिटिंग ऑन द टॉल ट्री मेकिंग अलार्म कॉल्स. आणि लंगुरांच्या टोळीचा नेता हा उंच झाडावर बसून जीवाच्या भीतीनं धोक्याचा इशारा देत होता. आणि तो आवाज मात्र रायटरला थोडासा परिचित वाटलेला आहे. काय पाहिलं आपण की हा रायटर निघालेला आहे, ट्रेकिंग ह्या जंगलामधून निघालेला आहे, एकटाच आहे. कोणत्या झाडांमधून निघाला? झाडांच्या पानाचा आवाज त्याला ऐकू येत होता. तो कोल्ह्यासारखा एकटाच निघालेला आहे, एकटाच आहे असं त्याला वाटलेलं आहे. आणि अशा दाट जंगलामधून तो पाऊलवाट तुडवत चाललेला आहे, पाऊलवाटेने चाललेला आहे. आणि अशाच वेळी त्याला एका ओळखीचा वाटणारा प्राण्याचा आवाज ऐकू आला. पुढे काय झालं बघूया नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये. मेकिंग अलार्म कॉल्स आउट ऑफ फिअर फॉर लाईफ. की त्या जंगलामध्ये असणाऱ्या लंगुरांच्या टोळीचा नेता उंच झाडावर बसून जीवाच्या भीतीनं जोरात ओरडायचा आणि इशारा द्यायचा. रेस्ट ऑफ द लंगूर ब्रिगेड कंटिन्यूड रेझिंग द अलार्म कॉल्स. आणि इतर लंगुरांची जी टोळी असायची
त्यांच्या धोक्याचा इशारा देणाऱ्या चित्काराला सामील झाली. म्हणजे सगळेच लिंगूर प्राणी त्या ठिकाणी ओरडू लागले. The network of alarm calls was expanding its range as the petrified langurs speeded to the trees near and far and secured their places on tree tops. Petrified means very frightened. Very frightened म्हणजे खूप असे धावून जाणारे, चिडखोर असणारे, चित्कारणारे असे हे प्राणी. Rest of the Langurs brigade continued raising the alarm calls. की इतर लंगुरांची टोळीही त्याच्या धोक्याचा इशारा देणाऱ्या चित्कारामध्ये सामील झाली. The network of alarm calls was expanding its range as the petrified langurs speeded to the trees near. आणि भयभीत झालेले लंगूर आसपासच्या झाडांवर सुरक्षित जागा शोधण्यासाठी धावाधाव करायला लागले, धावाधाव करू लागले. टू द ट्रीज नियर अँड फार अँड सेक्युअर्ड देअर प्लेसेस ऑन ट्री टॉप्स. की भयभीत झालेले हे सगळे लंगूर प्राणी आसपासच्या झाडांवर सुरक्षित जागा शोधण्यासाठी धावाधाव करू लागले, इकडे तिकडे सैरावैरा पळू लागले आणि तसे चित्कारांचे आवाज दूरपर्यंत पसरत गेले. तसा तो आवाज खूपच स्प्रेड आउट होऊ लागला. ऑल दिस upheaval was created by only one animal's presence, a leopard. आणि ही सर्व उलथापालथ केवळ एका प्राण्याच्या आगमनामुळे झालेली होती. And it a leopard. leopard बिबट्या. एक बिबट्या त्या ठिकाणी आलेला होता आणि त्याच्या आगमनामुळे ह्या इतर प्राण्यांची घाबरगुंडी उडालेली होती आणि हे सर्वजण स्वतःच्या सुरक्षिततेची जागा शोधू लागलेले होते. टायगर ऑर लिओपार्ड नियर बाय. की त्या ठिकाणी असणारा जो प्राणी आहे तो वाघ किंवा हे जे इतर वन्य प्राणी आहेत त्यांना घाबरत असत. Many animals make alarm calls when they see a predator, tiger or leopard nearby. किंवा बिबट्यासारखा शिकारी जवळपास आढळल्यावर, प्रेडेटर मीन्स शिकारी करणारा प्राणी, म्हणजे हा प्राणी काय करणार, इतर प्राण्यांवर झेपच घालणार असा असणारा हा हिंस्र प्राणी जवळपास दिसला तर बरेच प्राणी तसा एकमेकांच्या टोळीला इशारा देत असत. द मायटी इल्युझिव्ह लिओपार्ड ऑफ उमरझरा वॉज आउट ऑफ इट्स लेअर. आणि जंगलातील सर्वोच्च शिकाऱ्यांच्या आगमनाचा सुगावा लागण्याच्या बाबतीत लंगूर सर्वात भरवशाचा प्राणी असतो. म्हणजे सगळ्यात जास्त सेन्स हा लवकर होतोय कोणाला, या आपल्या लंगूर प्राण्यांना. ही वॉज ऑन द प्रॉल. द स्टेटली मूव्हिंग फिगर इन स्पॉटेड गोल्ड ब्लॅक क्लॉक वॉज स्पाईड बाय दीज लंगूर्स. आणि उंबरझऱ्याच्या शक्तिमान सहजीव आढळणाऱ्या बिबट्या आपल्या गुहेतून बाहेर पडला. Even the small ones from the legion of langurs were giving alarm calls. आणि तेव्हा सुद्धा त्या ठिकाणी काय झालेलं आहे, तर तो भटकंतीवर निघाला होता आणि लंगुरांनी त्या सोनेरी काळ्या बुरख्यातल्या दबक्या पावलांनी चालणाऱ्या प्राण्याला नेमकं हेरलं, की सगळे प्राण्यांनी त्याला हेरलं. Even the small ones from the legions of langurs were giving alarm call. आणि लंगुरांच्या सैन्यातले छोटे शिपाई देखील धोक्याचा इशारा देत होते. म्हणजे सगळेच त्यामध्ये समावेश झाले. देन चॅक चॅक, ते देखील चॅक चॅक करू लागले. आय स्टेड पुट गॉड द लीडर लंगूर्स टार्गेट साईट अँड स्कॅन द एरिया व्हिज्युअली. आणि मी तिथेच थांबलो आणि लंगुरांच्या नेत्याचे लक्ष जिकडं होतं त्याचा अंदाज घेतला. took some steps, काही पावलं टाकली. and stopped again, पुन्हा थांबलो. a fresh cat was lying before me on the trail.
तर वाटेत माझ्यासमोर प्राण्यांची ट्रेल पडलेली पाहायला मिळाली. स्कॅट वॉज लेईंग बिफोर मी ऑन द ट्रेल. स्कॅट मीन्स हिअर इट्स मीन्स ॲनिमल्स ड्रॉपिंग, की नुकतीच त्या ठिकाणी कोणत्या तरी प्राण्याची विष्ठा पडलेली होती आणि ती रायटरला पाहायला मिळाली. म्हणजेच काय समज झाला रायटरचा, तर याच रस्त्यावरून आत्ताच कोणता तरी प्राणी गेलेला आहे आणि त्यामुळे त्या रायटरची सुद्धा मानसिकता थोडी बदललेली होती. काय पाहिलं आपण या पॅरेग्राफमध्ये, तर त्याच जंगलामध्ये एका लिओपार्डची एंट्री झालेली आहे आणि हे लंगूर या प्राण्यांचा जो टोळीचा प्रमुख आहे, ब्रिगेड आहे, त्यांची एक ब्रिगेड आहे, अनेक लोक म्हणजे अनेक लंगूर प्राणी एकत्र होते आणि त्यातल्या एकानं ओरडून सगळ्या लंगूर प्राण्यांना सावध केलेलं आहे आणि त्यामुळं लिओपार्ड तिथं आल्यानंतर सगळ्याच त्या लंगूर प्राण्यांनी एकदम ओरडायला सुरुवात केली आणि स्वतःला सेफ अशी जागा शोधायला सुरुवात केली. आणि ती सेफ जागा कुठे शोधलेली आहे, तर ऑन ट्री टॉप, की झाडांच्या शेंड्यावर जाऊन हे सगळे प्राणी पट बसू लागले. आणि त्यानंतर आता त्यामध्ये असणारे लीजन ऑफ लंगूर्स, की त्या लंगूर प्राण्यांचे छोटे छोटे बछडे सुद्धा त्यामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी सुद्धा एकच आवाज करायला सुरुवात केली, की येणाऱ्या मोठ्या संकटापासून एवढे प्राणी सुद्धा एकमेकांना वाचवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे हे दाखवून देऊ लागले. द ब्लश पर्पल फाईल्स वेअर हॉवरिंग ओव्हर इट. आणि मग इतर लंगुरांची टोळी त्याचा धोक्याचा इशारा देणाऱ्यामध्ये सहभागी झाली. त्यांना सगळे सहाय्य करू लागले. आणि त्यानंतर काय झालं, द ब्लश पर्पल फ्लाईज वेअर हॉवरिंग ओव्हर इट, की निळ्या कलरच्या जांभळ्या कलरच्या असणाऱ्या माशा त्यावर घोंगावत होत्या आणि ते रायटरला पाहायला मिळालं. कशावर, स्कॅटवर. अ फ्रेश स्कॅट वॉज लाईंग बिफोर मी ऑन द ट्रेल. द ब्लश purple flies were hovering over it. I was sure that the leopard was somewhere near. आणि मग या रायटरला काय वाटलं, तर इथंच जवळपास बिबट्या कुठेतरी आहे अशी रायटरची खात्री झाली. The distant alarm call of 4 honored antelope was adding to the chaos. आणि त्यानंतर लांबून ऐकू येणारा एक 4 शिंगी काळविटाचा इशारा कोलाहलात भर टाकीत होता. एंटीलोप म्हणजे साऊंड, की त्यानंतर मात्र 4 ऑर्ड, ऑनर्ड मीन्स शिंग, हॉर्न HORNED, की 4 शिंगी काळवीट मात्र काहीतरी आवाज करून इशारा देत होतं. आय बेअरली वॉकड अराउंड 15 meters अँड स्टॉप्ड. मी जेमतेम 15 मीटर चाललो आणि त्या ठिकाणी थांबलो. I had apparently entered in the scantarum of a miracle called leopard. आणि मी थेट बिबट्या नावाच्या अद्भुत प्राण्याच्या पवित्र क्षेत्रात प्रवेश केलेला होता. But the big cat was not visible. पण तो प्रचंड मांजर कुठेही मला दिसत नव्हते. It is an elusive animal. तो एक शिताफीने निसटून जाणारा प्राणी आहे. The surroundings were reminding me that I was all alone time and again. आजूबाजूचा परिसर मला आपण पूर्णपणे एकटे आहोत याची पुन्हा पुन्हा आठवण करून देत होता. As I moved forward on the trail to पिटेझरी. मी पिटेझरीच्या वाटेने निघालेलो होतो. The fading alarm calls were still heard in the background. आणि मी पिटेझरीच्या वाटेनं निघालो होतो तरी मंद होत जाणारे धोक्याचे इशारे अजूनही पार्श्वभूमीवर ऐकू येत होते. I could tell instinctively that the leopard had moved away. की बिबट्या खूप दूरवर निघून गेलेला होता हे माझ्या सहजपणे लक्षात आले. Then, meanwhile, I saw a man standing at a distance with a stick in his hand. आणि त्याच वेळी एका माणसाला हातात काठी घेऊन उभं असलेलं मी पाहिलं.
ॲज आय अप्रोच्ड, आणि हाही एकटा होता. हा त्याच्याजवळ गेला. ही ॲपियर्ड स्पोक्ड ड्यू टू अलार्म कॉल्स ऑफ द लिओपार्ड, आणि मी त्याच्याजवळ गेलो तेव्हा बिबट्याच्या धोक्याच्या इशारामुळे तो घाबरलेला दिसला. वी ग्रीटेड इच अदर, आम्ही एकमेकांना अभिवादन केलं. ही वॉज राजू इस्केप, तो पिटेसरीत राहणारा राजू इस्केप होता. इस्कापे फ्रॉम पिटेझरी, तो पिटेझरीत राहणारा राजू इस्कापे होता. ही हॅड कम टू कलेक्ट लॉग्स बट रिट्रीटेड ड्यू टू द लिओपार्ड्स मुव्हमेंट, तो लाकडे गोळा करायला आलेला होता, पण बिबट्याच्या हालचालींमुळे मात्र तो माघारी निघालेला होता. राजू वॉज अमेज्ड ॲट माय रेग्युलर सॉलिटरी व्हिजिट टू उमरझरा, बिबट्या आणि सुस्त अस्वलाचे निवारण्याचे ठिकाण असलेल्या उंबरझऱ्याला होणाऱ्या माझ्या एकाकी भेटीबद्दल ऐकून राजू चकित झाला. द हेवन फॉर टायगर्स, लिओपार्ड्स अँड स्लॉथ बियर्स, या ठिकाणी बिबट्या आहे, सुस्त असणारं अस्वल आहे, वाघ आहे, आणि इतक्या हिंस्र प्राण्यांच्या जंगलामध्ये हा एकटाच व्यक्ती आलेला आहे, एकटाच भ्रमंती करत आहे. हे ऐकून मात्र हा राजू एकदम आश्चर्यचकित झाला. वी स्टॉप अंडर अ कुसुम ट्री, आणि विश्रांती घेण्यासाठी आम्ही कुसुमच्या झाडाखाली थांबलो. ट्री टू टेक अ ब्रेक, आम्ही त्या ठिकाणी थोडा वेळ विश्रांती घेतली. वी बोथ फेल्ट अ बीट रिलॅक्स्ड, आम्ही दोघेही थोडे तणावमुक्त झालेलो होतो. नाव वी वेअर 4 आईज, आता आम्ही 4 डोळ्यांचे झालेलो आहे. 4 हँड्स, आमचे 4 हात झालेले आहेत. विथ अ स्टिक, आणि आमच्यासोबत एक काठीसुद्धा आहे. देन वी बोथ रिझ्युम्ड अवर वॉकिंग टूर, आणि परत एकदा आम्ही आमची पायी यात्रा सुरू केली. परत एकदा आम्ही दोघांनी चालायला सुरुवात केली. देअर वॉज वन टायनी ट्रॅक दॅट ब्रोक आउट ऑफ द मेन ट्रेल, आणि मुख्य मार्गाला एक छोटी पायवाट फुटलेली होती. आय विल टेक दिस रूट, यू गो स्ट्रेट, मी या वाटेनं जाईन, तुम्ही सरळ जा, सेड राजू, अँड टर्न राईट, राजू म्हणाला आणि उजवीकडे वळाला. आय केप्ट वॉकिंग स्ट्रेट, मी मात्र सरळ चालत राहिलो. अंटील आय क्लाइम्ड अ फॅमिलियर हिललॉक, मी मात्र ओळखीच्या टेकडीची चढण येईपर्यंत सरळ चालत राहिलो. आय क्रॉस्ड द सिमेंट पिलर, वन विभागाच्या हद्दीमध्ये असणारे सिमेंटची पिलर खूण ही मी क्रॉस केली, तिथपासून पुढं गेलो. अँड स्टोन स्टॅक्ड बाय फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन टू मार्क द बाउंड्री ऑफ द फॉरेस्ट कंपार्टमेंट, की वनविभागाच्या हद्दीची खूण दाखवण्यासाठी वनविभागाने वनविकास मंडळाने रचून ठेवलेल्या सिमेंटचे खांब व दगड ओलांडून मी पुढे गेलो, आणि त्या ठिकाणाहून परत खाली गेलो, आणि त्या ठिकाणी एक पायवाट पकडली. टूक अनादर ट्रेल, ट्रेल म्हणजे पायवाट, आणि दुसऱ्या एका छोट्या पायवाटेनं मी चालू लागलो.